हॅलो. हॅलो हॅलो. हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. रूप पाहता लोचने चला. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने.
रघुमादेवी वर चला जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे हरे जय राम हरि तुटे भव रोग 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 संचित क्रिया मान भोग क्रिया मान भोग संचित क्रिया मान भोग क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम 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 उच्चारिता खंड जन्म हे उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंड जन्म उच्चारिता खंड जन्म ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम हे वसु न शके पाप वसु न शके पाप
विठोबाचे नाम विठोबाचे नाम मने माया तुका 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 मने माया होय दासी लागे पाया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे नाम ऐसे विठोबाचे नाम नाम ऐसे विठोबाचे नाम आणि माझं भजन करा तो बार घुमाये बार घुमाये बार घुमाये दत्ता महाराज हे आमचे गायकवाड बाबा दोन्ही पहिले दत्ताचे. चांगले. दोन्ही दत्ताचे.
भोग संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग ऐसे बीतो बाजे नाम ऐसे बीतो बाजे Jana
पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जोग महाराज की जय। तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। वसू न शके पाप, वसू न शके पाप, जाय त्रिविधतो ताप, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कधीचा विचार, त्यांच्या कृपादाने कधीचा विचार, बाबाजी सद्गुरु दास तुका, हरी पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजहो चित्तासी आपोलिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ख्यातनाम वैराग्याचे महामेरू विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुखातून प्रगट झालेला भामनाथावर ज्या वेळेला चिंतन चालू होतं त्या प्रसंगामध्ये 4 चरणाचा किम कार्यार्थ म्हणजे निमित्त काय ते तुम्हाला सगळ्यांना ते ज्ञात आहे। स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी देऊबाई आणि या ठिकाणी योगीराज नवले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हे कीर्तन आहे। त्यांच्या पश्चात त्यांच्या समोरच असणारा त्यांचा एक मुलगा दिवंगत जे माजी सरपंच होते अशोक योगीराज नवले आणि हयात असणारी 2 मुलं सुना नातवंड आणि त्यांचे असणारे मालक योगीराज धोंडीबा नवले, हा नवले परिवार। जीवन म्हणलं की संघर्ष असतो, जीवन म्हणलं की संघर्ष असतो आणि त्या संघर्षाला आपण त्याच्यावर मात करायची असते, त्याला त्रासून आपण त्रासायचं नसतं, त्याच्यावर मात करायची असते। प्रपंचामध्ये सुखदुःखाचे अनेक ठोसे बसत असतात, अनेक संकट येत असतात, अनेक समस्या निर्माण होतात, पण त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने त्याच्या नामचिंतनाने त्या सगळ्यांचं सॉल्व होत असतं, पण त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे। विठ्ठल विठ्ठल या असणाऱ्या चिखलठाणवाडी ना, या वाडीमध्ये शेतामध्ये त्यांच्या घरी योगीराज बाबांच्या घरी काही जुनी माणसं बुद्धिवादी होती महाराज। आईचं नाव देऊबाई, वडिलांचं नाव योगीराज।
ही अगदी वाखाणण्यासारखं आहे महाराज. याच्यातून बरंच काय आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्या परिवाराच्या असणाऱ्या प्रांगणासमोर हे असणाऱ्या आणि पुण्यस्मरणाच्या माध्यमातून त्याला आपल्या संसारी भाषेत श्राद्ध असं म्हणतात. त्या निमित्ताने दारामध्ये हे कीर्तनाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी असणारे मृदंगवादक असतील, सर्व बाल टालकरी असतील, विणेकरी असतील, किंबहुना आमचे सर्व गायकवृंद असतील, ज्यांनी संस्था ओपन केली ते असणारे संस्थेचे अध्यक्ष असतील, सर्व आपतिष्ठ सगळे सोयरे, माता पिता बंधू भगिनी सर्व दुःखांकित. या अभंगाची प्रस्तावना करत असताना महाराज म्हणतात, हरी तुटे भवरोग, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड्य जन्म विठ्ठल विठ्ठल. मला कोणाचा हिरमोड करायचा नाही, कोणाचा अवमान करायचा नाही, पण मी एक आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कृपया माझे हात जोडून विनंती, कीर्तनात आर्गन वाजू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. असू देव, पाणीच नाही लागत मला कीर्तनामध्ये. उचला बाटली उचला. काय होतं, लोकांचं लक्ष लगेच पब्लिक आहे ना, पब्लिकला नेटवर्क चांगला लागतो. लोकांच्याकडं किती तुम्ही अध्यात्माचा मला वाटतं 10व्या अध्यात्माचं चिंतन मांडले पहिल्या श्लोकामध्ये. श्री भगवान वाच भूय व महाबाहो शृणुमे परमवचः यंते हि प्रियमानाय वक्ष्यामि हित कामया. विठ्ठल विठ्ठल त्या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन आणि कन्हैया गोपाल कृष्ण परमात्मा 4थ्या अध्यायापर्यंत म्हातारच बोलत होतं. पण तिथपासून कन्हैया गोपाल कृष्ण आणि असणारा वासुदेव परमात्मा आणि अर्जुन या दोघांचं संभाषण होते. एका बाजूला 7 अक्षर, एका बाजूला 11 अक्षर, एवढा सैन्य दोन्ही बाजूला आहे. पण सगळे कोणीही त्या मनस्थितीत नव्हते. सगळ्यांच्या डोक्यात होतं, कौरवांना वाटायचं आम्ही पांडवांना आणि जमीनदोस्त करू, आणि पांडवांना वाटत होतं आपला निभाव लागणार नाही, कारण हा समाज मोठा आहे. पण गीतेकडे कोणाचं लक्षात नाही. गीता भगवान परमात्म्याची मुलगी आहे महाराज, ज्या कुरुक्षेत्रात तिचा जन्म झाला आहे. अरे कन्हैया गोपाल कृष्णाची मुलगी, हो. ज्ञानोबाराय प्रस्थापित करतात, तुकोबारायांनी त्याला खतपाणी घातलंय. सगळ्या संतांनी नाही, प्रत्यक्ष भगवान सांगतात या गीतेचा जन्म इथेच झालाय. आणि मी हे गीता नावाच्या रश्यामधूनच माध्यमातून माझ्या मुखातून हे अर्जुनाला तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतोय. स्वमुखे आपना स्वमुखे आपना सांगतो श्री विष्णू. स्वमुखे आपना
ज्याने आपल्या जीवन शरीरावर लय परमार्थिक माणसाने तरी शरीरावर लय प्रेम नाही करायचं महाराज, लय नाही प्रेम करायचं. 2 वर्षापूर्वी मला डॉक्टरांनी सांगितलेली तुमची 50 पैसे जुने आठवतात ना तुम्हाला, 1 रुपयाचा ठोकळ्याचा बारका भाव 50 पैसे. मग ते 50 पैसे एवढी ती चकली असते ती साईडला सरकली म्हणले. तुम्हाला खाली बसायचं नाही, तुम्हाला प्राप्त विधीला खाली बसायचं नाही, जेवताना खाली बसायचं नाही, मांडी घालायची नाही. मग आता मी कायमच विना घ्यायचा काय? सांगा ना. विना हे चांगलं कर्म आहे, पण मी नारद महर्षी किंवा नामदेवराय तुकोबराय नाही. मी सामान्य प्रपंचातला एक तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. मग ते शक्य होणार नाही. मग आता शेवटी त्याला जसं आपल्याला तो आपल्याला जसं ठेवणार आहे तसंच आपण राहावं ना. जास्त अतिरेक आपण करू नये. जरी प्रयत्न केले 5-5 ऑपरेशन केली महाराज, सक्सेस नाही झाली. कोरोना नावाच्या व्हायरसमध्ये बऱ्याच लोकांना भीती वाटली. डॉक्टरांनी सल्ला दिला, जर तुम्ही हे केलं तर तुम्ही जगताल, म्हणून त्यांनी माळ काढली, खाल्लं, मग मिळाला. काय उपयोग झाला सांगा ना. म्हणून जास्त शरीरावर लय अवलंबून याचा विश्वास नाही धरायचा महाराज. पाय डोळा मनता माझे तेही सर्व मोकलिले. अचानक ज्याच्यावर प्रेम करता, हातावर पायावर सगळ्या शरीरावर प्रेम करता, पण एक असणार अवयव तुम्हाला सोडून जाते महाराज. पण तरी सुद्धा आपल्या लक्षात कसं येत नाही. खूप आपल्या समोर माणसं गेली, आपल्या घरातली गेली, नात्यातली गेली, गावातली गेली. किती माणसं, जुन्या माणसाला एखाद्याला विचारलं तुमच्या गावात आतापर्यंत किती गेली, नाही मला डिटेल नाही. आता गेला पल्ला गेला स्टेज मजबूत आहे ना. पण कारण मला मी संस्थेत गेल्यापासून मी वैद्य बाबांचा खूप लाडका होतो महाराज. आणि मला पहिल्यापासून नाचायची खूप सवय, तमाशात नाही बरं का. गैरसमज काढून टाका. नाचू कीर्तनाचे आणि परमार्थ महाराज सगळ्यांची माफी मागून बोलतो, परमार्थ स्वतःच्या मस्तीसाठी करायचा आहे. दुसऱ्याचा उद्धार होईन तुझा कर आधी. लोकाला नको सांगू आईला जीव लावा आणि बापाला जीव लावा. तुम्ही बसलेल्या लोकांनी विचारलं पाहिजे महाराज तुमचे आई बाप कुठे. ही बरीच दुकानं बंद होतील महाराज. पण हे विचारणारा डेअरिंग करत नाहीत ना. कारण तुम्ही त्याला खत पाणी घालून 25-30 हजार असा मोठं मार्केटचा भाव फोडून तुम्ही इथं आणलाय त्याला. आणि म्हणून आणि तेच जास्त ज्याच्यावर प्रेम करता, जास्त ज्याला जीव लावता, जास्त ज्याची जोपासना करता, रात्रंदिवस त्याचं संगोपन करता, तेच तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती महाराज जगामधली. जरा माझ्या अंतकरणापासून बोलतोय मी. मला काय तुम्हाला लुबाडायचं नाही. अरे 40 वर्षात कोणाच्या नारळाला हात लावलेला नाही. कशाला? हे व्यवसाय करण्यासाठी नाहीये. हे क्षेत्र पैसे कमावण्यासाठी, धन कमावण्यासाठी नाही. तुला धन कमावायचंय, धंदा बदल, व्यवसाय बदल. तिकडे पाहिजे तेवढे पैसे मिळतील. तरकारी भाजीपाला काही करत राहतो. अनेक मार्ग आहेत महाराज. हे क्षेत्र पैसे कमवण्याचं नाही. याचा अर्थ हे लोक तुमचा अवमान करत नाही. आलेत ना तुम्ही इथं, येणं जाणं तुम्हाला ते देतात तेवढ्या. मग म्हणले महाराज आमचा प्रपंच आहे.
तुला कोणी सांगितलं होता उद्योग करायला? प्रपंच. मग प्रपंचच करायचा ना, तू इकडे का आलास? माळ घालू नये गळा, तटवर्षवासी दाना, तृण मागू नये जना. आता ऐका शेवट बसलेली मंडळी, तुका म्हणे द्रव्य देती देती घेती, ते दोघेही युती करून नरकाला जाती. अगोदर देणाराचा नंबर आहे, आता पाकिट कोणाचे असतात येतं मला माहित नाही. कीर्तन चालू आहे. विठ्ठल 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 ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. ऐसे विठोबाचे नाम, असं नाव आहे त्या देवाचं. त्याचं नाव घेतलं की आपल्या जन्माचंच खंडन होतंय महाराज, जन्माचंच. मग तो कीर्तनकार असो, प्रापंचिक असो, किंबहुना ब्रह्मचारी असो, वानप्रस्थ असो, संन्यासी असो, कोणी असो महाराज, जोपर्यंत त्याच्या शरीरावरलं तादात्म्य सुटत नाही मग तोपर्यंत तो परमार्थाचा अधिकारी नाही. तुका म्हणे नाही निरसला देह, अवघे संसारी. महाराज म्हणतात तोपर्यंत संसारिकच. कीर्तनकार असो, नाही तर कीर्तनकाराचा भाऊ भाऊ म्हणायचं. बाप नका पावत जाऊ, है की नाही? कारण माझा भाऊ कीर्तनकाराची, मला म्हणले तरी त्यालाच. तुका म्हणे नाही निरसला देह, तोवरी अवघे संसारिक. आपण घरामध्ये आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिवाराला सुख शांती लागावी, इडापिडा टाळावी, आपलं शांतता नांदावी म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करतो. श्रावण महिन्यामध्ये काही संकट आपल्यावर ओढवली की त्यावेळेला नवनाथ नावाचा जो ग्रंथ आहे तो आपण 40 अध्यायाचा तो लावतो. मग त्याच्यामध्ये एक पारंपरिक असणारी, संसारिक असणारी एक माता, तिचं नाव आहे मैनावती महाराज. पण एवढी गुरुशी एकलीन झाली महाराज, एकनिष्ठ झाली, आणि त्या गुरुनीच त्या ठिकाणी असणारा मायावी भुंगा तयार केला आणि स्वतःच्या मांडीत सोडलाय. मांडी आतून पोखर करते. आपल्याला 1-2 तास बसायचं म्हणलं ना, 1 तासभर बसायचं म्हणलं ना, तर मांडीला यातना येतात, गुडघ्यामध्ये चमका मारतात. महाराज आम्हाला जास्त वेळ नाही बसवत. का बसवत नाही आम्ही? कारण आयुष्यभर लोकांच्या उठाठेव केल्या, त्याच्यामुळे आम्हाला नाही बसवता येत. महाराज आमच्या आळंदीमध्ये असे काही आता बी अशी माणसं आहेत महाराज, चिंतन करणारी, आणि तपाच्या जोरावर काहीही करता येतं, काहीही करता येतं. कशाच्या जोरावर? तपश्चर्याच्या जोरावर. सकाळी 7 वाजता आदल्या दिवशी अगदी थोडासा अगदी अल्पहार घेतात, थोडं पाणी घेतात, आणि सकाळी 7 वाजता एकदा अजन वृक्षाच्या झाडाखाली आपलं बसकर टाकतात, पुढे एखादं व्यासपीठ ठेवायचं, त्याच्यावर ग्रंथ मांडायचा. सकाळी 7 वाजता सुरू करायचा आहे ग्रंथ, आणि सायंकाळी 7 वाजता 9033 अध्यायाचा तो ग्रंथ असणारा सायंकाळपर्यंत 12 तासात पारायण करणारी माणसं आज आहेत. आम्ही फक्त कथा ऐकतोय, ग्रंथ ऐकतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय. काही माणसात आम्ही 108 पारायण केली, परिणाम का नाही? मग 108 पारायण केली, तुझी आई वेगळी काय आहे तुझ्यातून? 108 पारायण केली ना, तू वारकरी म्हणून घेतोस ना, मग तुझे आई वडील विभक्त काय? नाही म्हणले आमच्या मंडळीचं तिचं जमत नाही. मंडळीने नाही तुला घडवलं. अरे काल्पनिक असणारे तुझ्या शरीर सुखासाठी मंडळी आली, तुझा विस्तार करण्यासाठी आली असेल, पण ज्याने जग दाखवलंय ते माता पिता जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ आहेत महाराज, माता पिता. पण आता कीर्तनकारांनीच गाणी रचली, कारण अभंग कमी पडू लागले त्यांना, अभंगाची प्रत कमी वाटू लागली त्यांना. आई माझी, आई माझी, मायेचा सागर, आई माझी, आई माझी, आई तुझीच आहे का रे? बाकीची वरून पडली काय? बोलताना जरा भान ठेवत जा. लोकांनी खूप अपेक्षेने तुम्हाला बोलवलंय. लोकांच्या काय अपेक्षा असतात? ही बसलेली लोक रिकाम टेकडी नाहीत, त्यांना काम आहेत पाठीमाग. काय कोण जातो कुणाच्या घराला का नाही, ज्याची त्याला धंदा. ही सगळी माणसं व्यावसायिक कामाच्या पाठीमागे आहेत. मरेपर्यंत माणसाला कष्ट करावं लागते, पण त्यांचा टाइमपास नाही करायचा. महाराज म्हणतात
असं एक देवाचं नाव आहे. त्या देवाचं नाव घेतल्यानंतर घरामध्ये एक दृष्टांत सांगतो आणि आपल्या अभंगाकडे जातो. टायमिंग मध्ये आपल्याला कीर्तन सोडायचं, कारण मला एक कोपरगावला जायचंय. असो, मला एक असं तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या घरातला मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सुनबाई घरात आली. पहिल्या बारींदी आली, अगदी करवल्या वगैरे बरोबर होत्या, पाहुणे रावळ्यांची आवक जावक होती, सगळे मूळ असणारे जवळचे पाहुणे रावळे गेले. मुलगी 2 दिवस थांबली, हळद पिटून माहेरी गेली आणि परत 2 दिवसांनी माघारी आली. माघारी आल्यानंतर ते असणाऱ्या सासूबाईंनी सगळ्याचा परिचय करून दिलाय. दे ऐक सुनबाई, हे तुझे सासरे, हे तुझे दीर आहेत, हे मोठे दीर आहेत, हे बारके दीर आहेत, या 2-3 तुझ्या नंदा आहेत, या 2 जावा आहेत, हे आपल्या भावकीतली माणसं आहेत. पण हा तुझा मालक आहे, हा परिचय नाही करून दिला, कारण मालक तिला माहिती होता. पण तरी सुद्धा मग त्या सुनबाई जी आपल्या सासरी येते, सुनबाई जी सासरी येते, घरातल्या परिवाराची सेवा करण्याकरता येते का त्या मालकाची सेवा करण्याकरता? तुमची लग्न नाही झाली काय कोणाची? सुनबाई आपल्या घरी येते, ती घरातल्या परिवाराची सेवा करण्याकरता येते किंबहुना आपल्या मालकाची सेवा करण्याकरता? याचे उत्तर कोणतरी उत्तर सगळ्यांना माहिती. कशाला चुलीत हात घालतील? पेटलेल्या चुलीत हात घातल्यावर त्यांना माहिती काय होईल. कारण आम्ही जर परिवाराची म्हणावं तर तरी सुद्धा, कारण त्यांनी सांगितलं परिवाराची सेवा करण्याकरता येते. मग परिवाराची सेवा करण्याकरता निश्चित संध्याकाळी सकाळी दिवसभर परिवाराची सेवा करायची, सासू सासऱ्याचे हातपाय दाबायचे, निघून जायचं घरी माहेरी. चालेल का? मग आता नेमकं काय, म्हणजे नेमकं कोणत्या पार्टीचं काम करणार सांगा ना तुम्ही. एक बाजू कोणती तरी स्थायी भाव ज्याला म्हणतो आपण, जन्नीजनक भाव, आज आपला व्यवस्थित असला पाहिजे ना. ती सगळ्या परिवाराची सेवा करते. ऐका त्याचा बेस काय आहे. सगळ्या परिवाराची सेवा करते. त्याच्या पाठीमागं काय बेस आहे? पूर्ण परिवाराची, सासूची, सासऱ्याची, ननंद, जावा, दीर, भाई, सगळ्यांची सेवा करते. सगळं कामधाम करते, सगळ्याच्या अगोदर उठते, सगळं कामधाम करते, स्वयंपाक, झाडून झुडून, भांडी कुंडे, शेण पाणी, शेतातलं सगळी कामं करते. सायंकाळी सगळ्याच्या आधी येते, सगळा स्वयंपाक करते, सगळ्यांना भांडी वाढते, म्हणजे पात्र वाढते, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ती पात्र धुवून काढते आणि उरेल ते खाते, सगळ्याच्या मागून झोपते, सगळ्याच्या आधी उठते, सगळ्यांची सेवा करते, सगळ्यांची. आणि ही किती दिवस? 1 वर्षभर. म्हणजे जुन्या काळातलं सांगतो बरं का, आता तसं नाही. आता बिबली बिबला आणि पेटी ताबला, आता त्यात जास्त काहीच. उलटी आता ज्या घरात माणसं कमी तिथे मुलगी देतो आम्ही. हा लोकांचा निश्चय झालाय महाराज. पण वर्ष 6 महिने परिवाराची सेवा चालते. सासरा कौतुकाने गावात सांगतो, माझी सुनबाई अरे लाखात एक आहे, वर्षभर थांब. सासू तेच सांगते शेजाऱ्या पाजाऱ्यांना. पण एकदा का तो मालक आपल्या हातात आला, मालक हातात आला की परिवाराची किंमत 0 होती. हरी हरी आला हाता, चला चला भगवान परमात्मा जसा आपला मालक आपल्या ताब्यात आला की मग परिवाराला नाही आपण विचारलं तरी त्या घरची ती हक्काची मालकीन होती. तसा देव एकदा आपल्या स्वाधीन, देव आपलासा झाला ना महाराज, आपला. पण तो आपला करून घेण्यासाठी खूप खूप वेळ लागतो महाराज, खूप वेळ जातो, आयुष्य जातो महाराज. बऱ्याच लोकांचा काच असतो महाराज, बऱ्याच लोकांचा. ज्यांना तुम्ही सहकार्य करता, ज्यांना तुम्ही मदत करता, ज्यांच्यावर उपकार करता, तीच माणसं तुमच्यासाठी कृतज्ञ होतात. पण ते सुद्धा पचवण्याची ताकद आपल्यामध्ये राहिली पाहिजे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही सगळं पचवताय ना महाराज, पण हे करत असताना आपल्या अंतःकरणात 3 प्रकारची पापं तयार होतात.
तीन प्रकारची पाप तयार होतो आणि तीन प्रकारचा त्याच्यामुळे ताप तयार होतो. ताप आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. या तीन पापाची निवृत्ती केव्हा होते? फक्त भगवत चिंतनाने होते. भगवत चिंतनाने. आणि भगवत चिंतन घडल्याशिवाय संतांच्या पायाचं तुम्हाला पदस्पर्श होत नाही. भगवत चिंतन जर घडलं तर संतांच्या पायाचं दर्शन होतं. संतांच्या पायाचं जर दर्शन झालं तर देव तुमच्यावर कृपा करतो. देव कृपा करील मज आणि काय तेव्हा देव कृपा करतो. अन्यथा तसा आपण सगळेच वारीला जातो. पंढरीच्या वारीला खूप प्रत्येक गावातून 3-3, 4-4 दिंडे आहेत महाराज. महाराष्ट्रातलं लोक अलीकडे म्हणतात सामान्य माणसं जी तळाशी जात नाही, असणारी मेन असणाऱ्या पॉईंट पर्यंत जात नाही ती माणसं सहज बोलून जातात. आजच्या काळामध्ये तसा कलियुग आहे, पण परमार्थ खूप वाढलाय. परमार्थ नाही वाढला, परमार्थाचा देखावा वाढलाय. परमार्थाचा देखावा वाढलाय. परमार्थाची आम्ही सोंग घेतलेत. सोंग तुकोबारायांचं जीवन जरा जीवनामध्ये आपल्या अनुभव करून पहा. 17 अध्यायाचं असणारं राहुरी तालुक्यामध्ये ताराबाद नावाच्या गावामध्ये मैपती नावाचे संत होऊन गेले. त्यांनी तुकोबारायांचं जीवन चरित्र लिहिलेलं आहे 17 अध्यायाचं. ते एकदा आपल्या नजरे खालून वाचून त्याचा अनुभव घ्या. तुकोबारायांच्या जीवनात त्यांचा परमार्थ कसा होता जरा बारकाने त्याची स्तुती करा. आणि तुम्हाला हात जोडून सांगतो, माझ्या कीर्तनामध्ये हसण्याची अपेक्षा ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल 2 तास 1.5 तास हसून तुमचा टाइमपास करणार नाही. आणि याचा अर्थ मी ब्रह्मवेता नाही. मी एक सामान्य सुरुवातीला सांगून गेलो, एका सामान्य कुटुंबातला एक प्रापंचिक माणूस आहे, पण तुमच्यासारख्याच्या कृपेने फक्त या गादीवर उभा राहतोय. एवढीच त्या ज्ञानोबारांचा वरदास्त मला आहे. असो, त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं असं नाम सुंदर आहे महाराज. पेढा, पेढा कंदी पेढा असेल, सातारी पेढा असेल, तो पेढा हा सर्व बाजूनी गोडे. तसं देवाचं नाव आहे ना महाराज, सर्व बाजूनी गोडे. नुसतं नामच नाही महाराज, त्याचा आकारही गोडे. त्याच्या सर्वस्व असं एवढं आकर्षक आहे महाराज, एवढं आकर्षक आहे की त्याला विठ्ठल म्हणा, विठोबा म्हणा, विठ्या म्हणा किंवा इठू म्हणा. विठू माझा, विठोबाचे राज्य आम्हा. हा, आता काय राहिलं? विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. मग हे जर त्याचं नाव घेतलं, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, त्याचं नाव घेतलं की पापाचा नाश होतो महाराज, पापाचा. आणि ज्या ठिकाणी पापाचा नाश होतो तिथे पुण्य संपादन होतं. तुकोबाराय म्हणतात जास्त पुण्याचा सुद्धा लई लाड करायचा नाही. चांगलं कर्म केलं म्हणजे सांगायचं नाही छाती ठोकून, कारण पाप आणि पुण्य, पुण्य जरी जास्त झालं, मला वाटतं राजा हरिश्चंद्राचे वडील, त्यांचं नाव त्रिशंकू, स्वर्गाच्या स्वसामर्थ्याने आणि स्वर्गाला गेले स्वतःच्या सामर्थ्याने, पण पुण्याच्या जोरावर तिथपर्यंत गेले. पण तिथे गेल्यानंतर इंद्राला आहुती द्यावी लागते, ती न दिल्यामुळे, असं ज्ञानोबाराय म्हणतात. मग आता या पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे. किंवा नवश स्वर्गाधिपती झाला, परी तो राहटी भांबावला आणि भुजंगत्व पावला नेनसी काही. कर्म करता येतं आपल्याला, पण ते कर्म कुठल्या प्रकारे करायचं, त्याचा वापर कसा, ते कसं जथून ठेवायचं. म्हणून पुण्याचा सुद्धा जास्त आपण सदुपयोग होईल आपल्या जीवनात. आपण खूप 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 पुण्य कमवलंय. तुकोबारायांना विचारलं, मग आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळ्या जीवांचं संरक्षणच केले. काळजीवाहू सरकार म्हणजे तुकोबाराय. कुणाही जीवाचा, कुणाही, सगळ्यांच्यावर. चाकणच्या परिसरामध्ये तुकोबाराय एकदा भजनाला गेले महाराज. या तुकोबारांच्या जीवन चरित्रामध्ये 11व्या अध्यायाचं चिंतन आले. चाकण परिसरात चालले होते आणि अचानक एवढे मच्छरचा लोटची लोट आला, आग्या माळ उठावा असं, आणि तुकोबारांच्या अंगावर त्यांनी असा हल्ला केला महाराज. तुकाराम महाराज 1 नाही 2 नाही. जर आपलं शरीर परोपकारी दुसऱ्याच्या कामी पडत असेल आहारानिमित्त, तर काय अवघडे. सिंह उपदिशेला कोल्हा, काय अभंग आहे तुकोबारांचा, ऐका जरा. सिंह उपदिशेला कोल्हा, सिंह कोल्ह्याला उपदेश करतोय. अरे एक दिवस शरीर तर एक दिवस नासणारच आहे, कारण आपण दोघंही काल प्रवचनाला होतो. महाराजांनी सांगितलं हा देह नाशिवंत, मग एक काम कर ना,
मग मला उपाशी ठेवण्यापेक्षा तू कधीतरी मारणारच आहे ना, त्यापेक्षा आज आर म्हणून जा ना, तुझा उद्धार होईल. त्यावेळेला कोल्ह्याने उत्तर दिलं, किती चांगलं उत्तर दिलं मला, तू चांगला सल्ला दिला पण तुझ्याच मुखातून दिला. मग एक काम कर, मी कोल्हा म्हणजे छोटंसं जीवन आहे माझं, माझी शरीर बॉडी थोडी मर्यादित आहे, पण एक काम कर, हेच निर्णय जर तू घेतला आणि आम्ही बरेच आमची सगळी जमात जर तयार झाली तर 5-25 लोकांचं पोट भरून सगळ्यांचं भरभरून तुला आशीर्वाद मिळेल. ते म्हणतो असं नाही चालत रे, म्हणजे दुसऱ्याचं काही का होईना स्वतःची पोळी भाजून घ्यायची. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये आपण संघर्ष करत असताना दुसऱ्याचा कुणाचाही द्वेष मत्सर करायचा नाही, दुसऱ्याचं कधी चांगलं ऐकायचं नाही, वाईट ऐकायचं नाही. आणि काचे कानी गुण दोष मना न आणि तुझ व्हावा आहे हा शुल्लभ उपाय. विठोबार हर जाऊ दे, हर गाला येणं करा घाला एक विधी आलेल्या सर्व माता भगिनी पुरुष वर्ग सगळ्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो, सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतो. काय अडचणीवर का भजन नाही केलं तुम्ही? तुम्हाला नेमकी अडचण काय? पण या परिवाराने तुम्हाला निमंत्रित दिले, त्याच्यासाठी तुम्ही वेळ खर्चून आपल्या असणारे पुंजे म्हणजे पैसे खर्चून पैशाचा अपयोग करून या ठिकाणी आलात. बरं, कीर्तनानंतर याची बी व्यवस्था त्यांनी केलेली, मग भजन का करत नाहीत सांगा ना? एवढी खंत असावं. कॅमेरा फिरवा एकदा, सगळ्यांनी हात वर करा. कुंडली कवर श्री ज्ञानदेव भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जो अहो खाली घ्यायला सांगितलेच नव्हते मी. असो घेते ना, तसे इमानी आहेत म्हणायला ते. संतांनी वर हात केलेत महाराज, आणि संतांचे वर हात ते तसेच राहिले ना महाराज. उभारेला हात उभारेला हात जगे जानवले मात, देव बैसले सिंहासनी. हात वर करून सांगितलं, बाबानो सगळ्यांच्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. काय म्हणायचंय? विठ्ठल असं ज्याचं नाव आहे ते नाव घेतल्यानंतर काय परिणाम होतो ते अभंगाच्या प्रथम. कुठे भोवा
पिंपळवंडी ना. मला दुसऱ्याची किंवा माझी दुसऱ्यानी केलेली स्तुती मला आवडत नाही आणि मी दुसऱ्याची स्तुती करत नाही. कारण आमचे स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठलबाबा घुले नेहमी सांगायचे, परमार्थिक माणसाने दुसऱ्याची स्तुती करू नये आणि आपली सुद्धा दुसऱ्याच्या कानाने ऐकून घेऊ नये. त्याचं कारण आहे, आपली जर स्तुती आपण स्वतः कानाने ऐकली, मला वाटतं तुकोबाराय ज्ञानोबारायांचं सुद्धा तेच मत आहे, स्वकीर्ती कानी न ऐकावी. आपण जर दुसऱ्याने केलेली आपली स्तुती जर ऐकली तर आपला अहंकार नावाचा फुगा मोठा होतो आणि तो फुगा मोठा झाल्यानंतर जास्त काळ लाईफ टाइम तो फुगा तसा राहत नाही, तो फुटतो आणि फुटल्यानंतर मात्र त्या फुग्याची जशी चिंधड्या होतात तसं या जीवनाचं मात्र होतं महाराज. आणि म्हणून स्तुती ऐकायची नाही. दुसऱ्याची स्तुती करण्यामध्ये आपला वेळ जातो, नको त्याची स्तुती आपल्याकडून होते. त्याचं कारण आहे, स्तुती करायची ठरलं तर फक्त देवाची, वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जन्मोनी या मेलेन होऊन या गेले रावण. रंकापासून तर राजापर्यंत खूप माणसं जन्माला आली, मग त्यांची स्तुती नाही करायची. नर स्तुती अथवा कथेचा विकार कथेचा विक्रार कथेचा विक्रार हे नको दातारा घडू देऊ. भगवंता, दुसऱ्याची स्तुती माझ्याकडून होऊ देऊ नको आणि कथेचा विक्रार होऊ देऊ नको. रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडी मालक या सगळ्यांना सावधान, सावधानतेचा इशारा दिलाय, खबरदार. आणि याच्यापासून जर तुम्ही अलिप्त झाला ना तो मरताना दारू पिणाऱ्यापेक्षा वाईट अवस्था कीर्तनकारांची होईल. नर स्तुती अथवा, तोलून मोलून शब्द फार जपून वापरलेत महाराज त्यांनी. 4092 अभंगाची गाथा असेल, 9033 ओळ्यांची जी असणारी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असेल, 700 श्लोकाची श्रीमद भगवद्गीता असेल, 18,000 श्लोकांचं आणि श्रीमद भागवत असेल, तसे 1,25,000 श्लोक आणि व्यासांच्या मुखातून बाहेर आले महाराज. पण 18,000 श्लोकांचं एक पर्व तयार झालं, त्याला श्रीमद भागवत म्हणतात. ते 12 स्कंदाचं आहे. मग त्याच्यामध्ये 7व्या स्कंदामध्ये जे निरूपणासाठी सुरुवात केली महाराज, व्यासांचा मागोवा घेत. सांगा ना, सांगणारे सामान्य नाहीत. व्यासांचे सुपुत्र त्यांचं नाव, व्यासांचे सुपुत्र त्यांचं नाव शुकाचार्य. आणि जे ऐकणारे आहेत ना ते परीक्षिती सारखा विदेही राजा आहे. परीक्षिती सारखा
मन व्हायबल होऊ देत नाही महाराज. याज्ञवल्क्य बाबा, बोलू नका बरं का, याज्ञवल्क्य बाबा आता जिथे प्रयागराजला जिथे कुंभमेळा चालू आहे तिथे असणाऱ्या इलाहाबादच्या परिसरामध्ये आणि असणारा याज्ञवल्क्य बाबा श्रीमद भागवत सांगतायत. आणि ऐकणारा सामान्य नाही महाराज, पण कीर्तनात बसल्यानंतर तो असा इकडे तिकडे पाहायचा. आपण कसे कीर्तनात बसलो इकडे तिकडे पाहतो, काय पाहता बरं इकडे तिकडे? तसं याज्ञवल्क्य बाबांच्या समोर बसलेले, त्यांचं मला नाव आठवत नाही. याज्ञवल्क्य बाबा ज्यांना श्रीमद भागवत सांगतात त्यांचा आश्रम आहे बघा इलाहाबाद मध्ये. विस्मरणामुळे ते आठवत नाही किंवा माझं पाप अडवायचं असेल. तो समोर बसलेला आहे आणि त्यांनी फक्त एकदा इकडे तिकडे पाहिलं. याज्ञवल्क्य बाबा एक नाही दोन नाही. आणि मग परीक्षिती राजा आणि शुकाचार्य त्या ठिकाणी आले आणि आवाज मोठ्याने दिला, याज्ञवल्क्य बाबा. आता आठवण आली, भारद्वाजी ऋषी ते समोर बसलेले होते. आणि तेवढ्यात याज्ञवल्क्य बाबा लगेच मोठ्याने आवाज, भारद्वाजी. एक नाही दोन नाही, समोर बसलेला आहे श्रोता. आणि वक्ता म्हणून याज्ञवल्क्य बाबा विचारतात, भारद्वाजी. तिसऱ्यांदा आवाज देणार तेवढ्यात भारद्वाजी खालून म्हणतात, याज्ञवल्क्य बाबा मधी मधी मला डिस्टर्ब करू नका, मी श्रीमद भागवत ऐकतोय. एवढे सर्वांगाचे कान करून ऐकत होते महाराज. म्हणून दुसऱ्याची टिप्पणी करू नये, दुसऱ्याची अवहेलना करू नये, कुणाची निंदा करू नये, कुणाची स्तुती करू नये. आपण फक्त आणि फक्त एकच, आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामाशी एकनिष्ठ असावं महाराज, एकनिष्ठ असावं. जशी असणारी पतिव्रता माऊली आपल्या कुंकवाशी एकनिष्ठ असते महाराज. कपाळी कुंकू लावलं म्हणजे तिथं पातिव्रते ठरत नाही. जेवढं आपल्या कपाळी कुंकू शोभून दिसतं तेवढा त्या कपाळ जिच्या नावाने कुंकू लावलं तेवढा तो मालक तिला त्याच्या ठिकाणी तो आणि आधारस्तंभ असतो महाराज. ही सौभाग्यवतीचं लेणं असणार देवबाई, योगीराज, नवले या परिवारात जुनी माणसं होती महाराज. खूप चांगले संस्कार त्यांच्या ठिकाणी होते, चांगले संस्कार. आज बाहेरच्या राज्यामध्ये जा, आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच कथा अशी बिनसल्या गेली, ही संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला आहे. पूर्वी काय असायचं न, पूर्वीच्या महिलांचे इथपर्यंत पदर असायचे बरं का महाराज. पूर्वीच्या महिलांचे पदर इथपर्यंत असायचे, त्याला कारण आहेत. पूर्वी लुगड्याबरोबर पदूर येत होता, पूर्वी साडी बरोबर पदर यायचा आणि तो इथपर्यंत असायचा महाराज. मी कोणाची तुमची कोणाची टिंगल टवाळी करत नाही, वस्तुस्थिती डोळ्यासमोर मांडतोय. पुरुषांच्या समोर चपला घालून जायचं नाही, पुरुषांच्यातलंही असं मिरवायचं नाही, मग तो घरचा परिवार असला तरी. पूर्वीचा तो नियम होता, म्हणून लिहावं लागलं महाराज. ऐका काय म्हणतात राणी माताला असा, त्यांनी सांगितलंय ना ते असणाऱ्या जड भरत राजाला आणि उदाहरण दिलंय. आठवतंय का प्रमाण? ज्या घरी कुलस्त्रिया, सुरुवात काय त्याची, अंगा असं ते द्यायला पाहिजे होतं. 18 भार वनस्पती फुले फळे वळते, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती परियली सोम जो रे बाळा. ती बाळा आपल्या मुलाला उपदेश करते, बाळा जर तू विठ्ठल नामापासून अलिप्त झाला, ईश्वराच्या चिंतनापासून अलिप्त झाला ना, सारखं त्याचं घोकणपट्टी करीत जा रे. आईच्या उदरात असताना तू त्या ठिकाणी शब्द दिला होता त्या परमात्म्याला, मी तुझं सारखं सोहम सोम या नावाने सारखं तुझं चिंतन करत राहील. बाळा ऐक ना, तू बाहेर आल्यानंतर तुला त्याचा गाफीलपणा जीवनात निर्माण झाला, तू विसरलास रे त्याला. गर्भीची यातना रे बाळा ऐके आपुल्या कानी, येता जाता सांगा ती रे तुझं नाही रे कोणी, येताना आणि जाताना तुझ्या बरोबर नाही कोणी मारत. परवा दिवशी म्हणजे मोठेपणा म्हणून सांगत नाही, माझ्या जीवनामध्ये मी टू व्हीलरवरच फिरतो. अजून ही गाडी दुसऱ्याची महाराज. मी माझ्या जीवनात गाडी नाही घेतली,
मी घर नाही बांधलं, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी तुकोबारायांचं मंदिर बांधलंय. आणि मंदिर बांधलं म्हणजे असं छोटं मोठं देवीचं असं आपण गावात असं लक्ष्मी यायचं असं नाही, मोठं मंदिर बांधलंय. देहू संस्थांनी आपल्याला जवळजवळ पाऊण टनाची म्हणजे 731 किलोची तुकोबारायांची मूर्ती त्या मंदिरात बसवायला दिली. ते प्रत्यक्ष पाहिलंय महाराज त्यांनी. 51 फूट उंचीचं कळस बसला, मूर्ती बसली, राहिले सभा मंडपाचं काम. पण सगळ्यांनी शब्द दिला महाराज, पण माझा श्रीगोंदा तालुक्यातल्या नेत्यांच्यावर भरवसा सोनू, माझ्यावर तुझा भरवसा आहे का नाही? तशी वस्तुस्थिती महाराज, माझा नाही. म्हणून समाजच हा काय करायचं ते करील. आणि त्या आमच्या मंदिराच्या समोर आज तारीख 25 आहे, 22 तारखेला महाराज 2:30 वाजता स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी सौभाग्यवती अगदी तारुण्यात असणारी पुष्पा ताई शहाजी इथापे त्यांच्या असणाऱ्या जनावरांच्या सपार, कळतं ना, जनावरांच्या सपरामध्ये त्या छपरीमध्ये जेवण करत होत्या. अजून 2 माणसं होती, त्यांची स्कूटी नीट करत होता तो फिटर. आणि ऊसाच्या ट्रॉल्या 2 भरून चालल्या होत्या त्यांच्या शेतात, त्यांच्या घराजवळून, त्या सपराजवळून. आणि नेमका त्यांच्यापाशी आला आणि ऊसाचा टेलर पलटी झाला. जागेवर त्या बाईला आपलं शरीर सोडावं लागलं महाराज. 2 मुलं चांगल्या सर्व्हिसला आहेत, मला काही परमार्थिक आहेत, मला भाने पुढे लाईव्ह चालू आहे म्हणून. हे सगळं सांगा ना, सगळं देताल हो तुम्ही. तुम्ही पैशानी माणसं मिळत नाहीत महाराज. 5 लाख महाराष्ट्र शासनाने कबूल केले की असणारे आमचे संतोषजी देशमुख यांच्या परिवाराला मदत. अरे 5 लाखात देशमुख येतो का? पैसे देतान तुम्ही, प्रॉपर्टी देतान. संतोष देशमुखला आणून द्या ना, देताल तुम्ही? नाही येत माणूस म्हणून गेलेली माणसाची किंमत गेल्यानंतर कळते. साधक निघून या जाय माझे पावलाचे वळराई. साधू निघून गेल्यानंतर साधूची किंमत कळते. आळंदी ज्या असणाऱ्या ब्राह्मण मंडळीने तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये, तुकोबारायांना देहूमध्ये ज्या कर्मठ असणाऱ्या ब्राह्मणांनी आणि तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना खूप छळण्याचा प्रयत्न केला महाराज, तीच असणारी त्यांचीच वंशावळ आज यांच्या ज्ञानोबारायांच्या समाधीवर आणि दह्यादोजाच्या घागरी टाकून अभिषेक करतात. सांगा ना तुम्ही. अरे स्वतःचं शरीर त्यांनी असणाऱ्या मातीमध्ये गाडून घेतलंय आणि मग समाजाला दीनदयाळ असणाऱ्या दिनाचा सगळ्या समाजाचा उद्धार करून ठेवलाय. आणि सगळ्या समाजातली माणसं माझ्या ज्ञानोबारायांना मोठेपणाने आई म्हणतात. आई वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. सर्वात मोठा मुलगा आहे तो. वेद हा सगळ्यात मोठा मुलगा आहे देवाचा, आणि तो ज्ञानोबारायांना आई म्हणतोय. साधकाचा मायबाप शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि नामदेव महाराज म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय. कारण मराठवाड्यात आईला माय म्हणतात, आपल्याकडे आई म्हणतात, कोकणामध्ये बाई म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांना. पण ज्ञानोबारायांनी सगळ्यासाठी प्रॉपर्टी तयार केली महाराज. 4ही मुलांच्यासाठी. अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, ज्ञानेश्वरी असेल, आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना जे अनाथ माणसं आहेत त्यांच्यासाठी हरिपाठ आहे, त्यांच्यासाठी. आणि या लोक म्हणतील पण हरिपाठ छोटा आहे हो, बाकीच्यांना मोठं. छोटा समजू नका त्याला महाराज, छोटा समजूच नका. अग्नीला कधी लहान म्हणायचं नाही. त्याच हरिपाठामध्ये असं सामर्थ्य आहे महाराज. जर सारखं सारखं त्या हरिपाठाची आवृत्ती देत राहिली आणि त्यांचे हरिपाठ हा तुम्हाला केलेला बोध आहे, आणि त्या बोधाच्या माध्यमातून तुमची तपचिंतन वाढते. सारखं सारखं चिंतन करायला सांगितले तुम्हाला. त्याने परिणाम काय होतो? तपाचे सामर्थ्य तपिनाला आमू पण चिरंजीव कल्प वैकुंठना. चिरंजीव कल्पच्या कल्प तुम्हाला तिथे आणि राहता येईल. पण इथे लाईफ टाईम राहण्याचा मृत्यू लोकात कोणालाही अधिकार नाही. कायमस्वरूपी लाईफ टाईम राहण्याचा मृत्यू लोकात कोणालाच अधिकार नाही. तुम्हाला फक्त ठराविक काळाचं आयुष्य दिलेलं आहे आणि तेवढ्या काळापुरतं तुम्ही इथे ठायचे. बरं, ते आयुष्य देत असताना तुमच्याकडे ते असणारं परिपत्रक दिलेलं नाही. ते जर वाचलं असतं तर तुम्ही मागं खपले असते. कारण आपल्याला उद्या मृत्यू होणार आहे असं माहीत झालं तर आजही अटॅक येऊ शकतो. ताण तणाव, काही माणसाला दडपण आलं की माणसाच्या असणाऱ्या छातीमध्ये थोडीशी अशी मुंगी आल्यासारखं, आग झाल्यासारखं होतं. दरदरून असा घाम येतो, हातपाय असे थरथर कापतात. ते अटॅकचीच लक्षणं आहेत महाराज. अटॅकची नाही, ती जाण्याची लक्षणे. अटॅक हे नाव दिले शास्त्राने, विज्ञानाने नाव दिले.
पूर्वी हे अटॅक वगैरे नव्हते का? पूर्वी माणसं पटकनी मारायची ना अचानक जेवता जेवता. मग ते लोक काय म्हणायची? काय म्हणायची त्याला? मूठ मारली. पूर्वी काळ असा होता महाराज, तुमचं मोठेपण मला नाही दाखवलं की मी मूठ मारायची. मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो, तुम्ही सगळ्यांनी मुठी मारा. संध्याकाळ मी जातो का काय बघू बरं. ज्यांनी निळोबरायांचं चरित्र वाचलं नाही ना, ती माणसं मूठ मारली म्हणायची. नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, नेनती काही टोना, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोली, नामस्मरणा वाचोली, नामस्मरणा. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. पूर्वी आमच्याकडे होतं बा ती परंपरा. जरा चलत सांगतो. पूर्वी दारपुंजी यायची. दारपुंजी तुमच्याकडे होती का? ती पहाटे यायची, तुमच्या माणसं झोपलेली असायची. पूर्वी वाडा असायचा, वाड्याचा दरवाजा लावायचा, त्याला आतून आगळ असायची आणि बाकी माणसं आतमध्ये असायच्या बारीक बारीक खानाच्या. आणि त्याला आता जशी पडवी पोरच्या असतो तसं ते नव्हतं. त्यावेळेला वसरी असायची खानाची, अशी लाईन बाज, आणि त्याच्या आतमध्ये कुटुंब झोपलेलं असायचं. ती दारपुंजी यायची पहाटे का रात्री येत होती, आपण पाहिली नाही पण म्हणतात. आणि ती दारात यायची, त्या उंबऱ्यावर पाणी टाकायची, त्याच्यावर हळदी कुकू टाकायची आणि निघून जायची. सकाळी हा परिवार उठला आणि ते पाहिलं की घरातली माणसं हातकून जायची. का बरं यायची? त्यांचं दार पुंजल्यानंतर त्यांचं पोरग मरण आणि मग मला होईल. हे कितपत पटतंय महाराज? श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा अजिबात नसावी. एक हाकामारी यायची. हाकामारी येत होती का बाबा तुमच्याकडे? तुमच्या नावाचं दिलं का आवाज खाली? हाकामारी रात्रीची येऊन मोठ्याने म्हणायची, ओ इथापे महाराज. आणि जर इथापे महाराजाला वाटलं आपला मित्र आहे, ते असणारे पिंपळवणी करतात, आणि मी जर वहू दिली, कसं शक्य हो? कसं शक्य आहे? जर शक्य असतं तर माझ्या तुकोबारांनी एनर्जी खर्च केली नसती ना. आले देवाच्या मना, आणि ते देवाच्या मनात आल्याशिवाय नाही. तुम्ही फक्त म्हणतात काळ आला, काळ गेला, यम आला. ही सगळी रूप त्याचीच आहेत. हे अर्जुनाने विश्वरूपामध्ये पाहिलेली आहेत महाराज. ही सगळी त्याचीच रूपे. अनेक रूपाने तोरण नटलेले आहे. अनेक वेश घेतले, अनेक रूप घेतले. अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यासी. आणि मग माऊली म्हणतात, बाप रखमा देवीवर पुन्हा पानरी कैसा. असा असणारा तो कर्तुमा कर्तुमा अन्यथा करून तो परमात्मा. आणि त्या परमात्म्याचं चिंतन केलं की शिल्लक राहत नाही बुंद सुद्धा. म्हणजे एक असणार लवलेस पापाचा शिल्लक राहत नाही. अभंगाचं तिसरं चरण. वसून शेखे पाप, वसून शेखे पाप, माऊली ज्ञानेश्वर अरे श्रीमद भागवतासारखा ग्रंथ त्यांनी पाठ करावा 18,000 श्लोकासह. एक प्रापंचिक माणूस त्यांनी कीर्तन प्रवचनातून सांगितलेल्या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होईल, पण त्यांनी जे पाठांतर केले ते पाठांतर वाटून नाही घेता येणार.
म्हणून विद्यादान हे सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्याच दानाचं संतांनी दुकान घातलेलं असतं. ते दान तुम्हाला विनामूल्य देतात, विनामूल्य. दान म्हणजे विनामूल्य असतं. वान म्हणजे वस्तू, घातला दुकान, देती आली अशी दान. दान या वस्तूचा मोबदला ठरत नाही. चला, आमच्या मुलीच्या लग्नाच्या प्रीत्यर्थ आमच्या मुलीला कपिली नावाच्या असणाऱ्या सावळ्या कलरची ती गाय आम्ही मुलीला काय करतोय, दान देतोय. दान दिल्यानंतर असं नाही सांगायचं आई बाई ही गाई तुला दान दिली, पण व्याल्यानंतर 1-1 लिटर दूध आम्हाला रोजचं द्यायचं बरं का. ही गाई दान नाही, ही दादागिरी. मोबदला माघारी मागता. तसं कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला हे आम्ही जे सांगतो हे दान आहे, त्याचा मोबदला नाही घ्यायचा, त्याचा मोबदला नाही घ्यायचा. महाराज कीर्तन प्रवचन पाया पडतो, हात जोडतो, तुमच्या पायावर नाक घासतो मी, पण नका असं कर्म करू की जेणेकरून आपलं कुळ, आपला परिवार आणि लयाला जाईल, अधोगतीला जाईल. हे कधीच करू नका. 2 रस्ते आहेत महाराज. मग कुठल्या गतीने जायचं, गतीने जायचं का अधोगतीने जायचं, तुम्ही ठरवा. गती अधोगती मनाची या युती, मन लावा एकांती, साधू संगे जतन ते करा. ते असं जतन करा जेणेकरून ते आपल्या अंतकाळाच्या वेळेस कामी पडेल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्याचं जर नाव घेतलं ना, तुमच्या मध्ये आई लेकराच्या मध्ये, पती पत्नीच्या मध्ये, भावाभावाच्या मध्ये जे मायेने आणलेलं नातं आहे हे संपुष्टात होईल. अभंगाचं तुका मने माया, तुका मने माया, तुका मने माया, तुका मने माया, दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, दासी लागे पाया, होय दासी लागे
श्रीगोंद्यामध्ये जुन्या काळामध्ये बाबू मिया नावाचं बँड होतं महाराज. आणि त्यावेळेला मुंबईमध्ये बिस्मिल्ला खा म्हणून सनई वाद्य होतं, गोड असायचं महाराज. आणि ती सकाळी सकाळी आकाशवाणी केंद्रावर लागायचं. ते अशी ट्युनिंग लागायची महाराज. आता कशाची ट्युनिंग आहे महाराज मोबाईलला, ज्याला वाटेल त्याची ट्युनिंग. मी एकाची ट्युनिंग अशी आहे, ज्वारी काढतो का तू मोबाईल ऐकतो. ते बलरी असायची पूर्वी ज्वारी काढताना, पण अशी ट्युनिंग असावं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. का बरं लोक नाही म्हणली देव नलगे, देव नलगे? त्याचं कारण आहे महाराज. देव मंदला, देव मंदला. जसं कांद्याचं मार्केट पडलंय ना, तसं देवाचं मार्केटच पडलंय महाराज. हे मधले दलालच लाल झाले, जरा जड जाते शब्द. ह्या दलालांनी असणारा देवाचा भाव पाडलाय. देव मंदला, देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करो. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. चला ना पुढे. दुबळा तुका भावहीन. महाराज म्हणतात मी भावहीन रे, मला फक्त मोठेपणा दिला या लोकांनी, या असणाऱ्या आणि लोहगावकरांनी. पण महाराज म्हणतात नो हे दास खरा, परी हा झाला से डांगोरा. मी त्याला मी काय करणार, लोक मला मोठं म्हणतात ना, यासी काय करू आता, तू हे सकळ जाणता. बरं मी मोठा म्हणण्याजोगता माझ्याकडे प्रॉपर्टीच नाही ना महाराज. मोठा कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे चांगला असणार अलमारीचा बंगला आहे. नवले परिवार मोठं म्हणलं तरी चालेल, बंगला तर नक्कीच आहे ना. बर मोठं कुणाला म्हणावं? ज्याच्याकडे प्रॉपर्टी स्थावल मालमत्ता आहे. मोठं कुणाला म्हणावं? बहुतेक लोकांची मुंडकी मोडितो, त्याला काय म्हणावं? मोठं म्हणावं. उदाहरण देईन महाराज तुम्हाला मी अशी. आता घर प्रत्येक जण बांधू लागला महाराज. तोडईवाल्याच्या सुद्धा तुम्ही मराठवाड्यात जाऊन बघा, अशी घर आहेत. ते मुंडकी नाही मोडत, ते रात्रंदिवस काबड कष्ट करतायत. ऊसासारखा वाईट कष्ट दसऱ्या कुठल्याच धंद्यात नाहीत. रात्री अपरात्री सगळ्या टोळीला उठून गाडी भरून द्यावी लागते. ते 5 रुपयाला 4 रुपयाला भांडी विकतात, त्याचं आपल्याला दुःख वाटतंय. पण करणार काय, नावीलाज महाराज. त्याच्या जागेवर आपण असलं तर आपण ते आपल्याला कर्म होणार बी नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं माझ्याकडे काही शिल्लक नाही, नाही पुण्य गाठी. देह वेचू कोणासाठी, तुका म्हणे का उपाधी, आणि वाढविली कृपानिधी. माझ्या मागे उपाधी लागली, उपाधी. म्हणून शेवटचं चरण सांगितलंय. तुका म्हणे माया, आणि होय दासी लागे पाया. ती माया सुद्धा साधू संतांच्या देवाच्या नावाने समाप्त होते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. संत महिमा वर्णू किती, निरजीव चालविल्या भिंती. नामदेवरांचे ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराज, त्यांचा अभंग हा. झालेली सेवा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांच्या चरणावर सेवा समर्पित करत असताना जाता जाता तुमचं सर्व भाग्यवंत वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे पै पाहुणे ग्रामस्थ माता पिता बंधू भगिनी विशेषतः बाल टाळकरी असणारे अर्गन वादक, या ठिकाणी मृदंग वादक, सगळे गुणीजन टाळकरी. 6 किलोमीटर आपल्याला आपल्याकडे यायचंय नैऋत्य दिशेला. आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाची तुमची राहण्याची जेवणाची सगळी चांगली व्यवस्था होईल. याचा अर्थ तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. येण्या जाण्याची तुमची खर्ची दिल्या जाईल. पण मोठी काही अपेक्षा माझ्याकडून होणार नाही, कारण मी तुमच्या पुढे कसलाच पदर पसरलेला नाही. म्हणून जाता जाता तुमचं सगळ्यांचं दर्शन घेतो. खूप खूप मरोनिया जावे महाराज. निळोबराय म्हणतात गाण्याच्या त्या असणाऱ्या कुतूहलाने आपल्या अंतकरणापासून बिंबेच्या देठापासून जर ते गायलं तर त्या गाण्याच्या असणाऱ्या स्वरूपात भगवान परमात्मा आळवल्या जातो आणि तो लवकर प्राप्त होतो. तुम्हाला देवाची भेटी हो आणि आमच्या सारख्यांचा जन्म तुमच्या पोटी हो, अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. स्वानंद सुखनिवासी असणारे देवबाई योगीराज नवले यांच्या जीवनामध्ये ज्या 84 लक्ष योनीमध्ये ज्या योनीमध्ये त्यांना जागा असेल तिथे सद्गती प्राप्त हो आणि या 84 योनी संपून पुनश्च या नवले परिवारात येवोत, अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी आणि आमच्या असणाऱ्या श्रीगोंद्याच्या शेख महाराजांच्या चरणी आणि ही प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल.
तुम्ही कृपा सुजावी वाढवेळ झाला काळी विटू आमाची पावला वाढवेळ झाला पांडुरंग हातात फुलं घ्या तिथं आहेत ना घरच्या माणसांनी साऱ्यांनी हातात फुले घ्यायची पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा शिव के सदला आरती ज्ञानराजा प्रकट गुण बोले विश्वकर्मा गेले राम जनार्दने पायी जगती देवी आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मोदी पाय दाखवे आमा सागरात पाषाण तारिले जैसे तुगो माझे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मोदी पाय दाखवे आमा चरणी मत बदले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मोदी पाय दाखवे आमा पाय दाखवे आमा पाय दाखवे आमा तुझं प्रति आहे पांडुरंगा संतासी निर्विहेची मजा दे अनेक तुझे काय देवा तुका म्हणे आता उदार तू होई मजा ठेवी पायी संतासी निर्विहेची मजा दे अनेक तुझे काय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव नागवे पाहुणा दोन शब्द बोला सर या ठिकाणी वैकुंठवासी देवबाई योगीराज नवले तथा अक्का यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलेले सर्व सगळे सोयरे एक प्रातिनिधिक स्वरूपात मी हरिभक्तपरायण इथापे महाराज यांनी आपल्या मला ऐकायचा योग नाही आला परंतु शाळेत तिथं आवाज येत होताच आवाज वगैरे सुंदर आहे त्यांचंही मी आपल्या गावच्या वतीनं आभार मानतो आणि यानंतर नागवे पाहुणे त्यानंतर सुनीलराव भापकर साहेब दुःखांकित अंतकरणाने उपस्थित बंधू भगिनी ज्यांनी खरोखरच चांगल्या पद्धतीचे कीर्तनरूपी सेवा आपणा सर्वांना दिली त्या हरिभक्तपरायण जयसिंग महाराज इथापे
गेल्या आजच्या तिथीला गेल्या वर्षी नवले परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व देवबाई अक्का यांचं आपल्यामधून जाणं झालं. म्हणजे त्यांचे येलुकीच्या यात्रेचा प्रवास त्यांचा सुरू झाला. खरं पाहिलं तर अक्कांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवले परिवाराला, नेटके परिवाराला जेवढं दुःख झालं तेवढंच दुःख झाल्याची भावना ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा निश्चितपणे झालेली आहे. कारण कधी जर अक्कांची भेट घेण्यासाठी आलं तर अक्कांचं आपण जर विचारलं अक्कांना, अक्का तुमची तब्येत कशी आहे, तर त्या माझी तब्येत चांगली आहे, परंतु पोराव तुमची तब्येत कशी आहे, तुमच्या घरची मुलं बाळं मुली आहेत का चांगल्या. आणि एकदम आस्थेनं विचारपूस करणारं आमचं हे मायाचं छत्र नवले परिवारावर आम्हाला सुद्धा ही हरवल्याची भावना निश्चितपणाने जाणवते. आज अक्का नाही आहेत, परंतु अक्काच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. अक्कांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकदम शांत, संयमी आणि खरोखरच काका तसे भोळे बाबडे आणि कुटुंबाला आधार देण्याचं काम हे अक्कांनीच केलं. आणि आज खरोखरच अक्कांच्याच मार्गदर्शनामुळे त्यांचा मुलगा निळकंठराव असेल, बाळासाहेब असेल, आज जी त्यांची समाजामधली सामाजिक प्रतिष्ठा, मान सन्मान जो निश्चितपणे जाणवतो तो हा अक्कांचाच मोठेपणा आणि अक्कांनीच त्यांना जी शिकवण दिली त्याच्याच शिकवणीतून त्यांच्या घडलेला हा प्रापंचिक हा सर्व. परंतु निश्चितपणाने भरल्या घरामध्ये ज्यावेळेस आपल्या एखाद्या आईवडिलांचं छत्र जातं त्यावेळेस खरोखरच त्या घराला, त्या कुटुंबाला त्याची जी जाणीव होते ते निश्चितपणे त्या कुटुंबालाच त्याची माहिती असते आणि त्या कुटुंबालाच त्याचं दुःख असतं. तसंच या अक्का जाण्यानं या नवले परिवाराला अतिवास दुःख झालेलं आहे. वयोवृद्ध जरी माणूस असेल आणि ते नुसतं दारात कुठलंही काम न करता बसून राहिलं तरी सुद्धा कुटुंबाला त्याचा फार मोठा आधार असतो. तसाच हा आधार हा अक्कांचा या नवले परिवाराला होता आणि त्यांचं छत्र हरपल्यामुळं नवले परिवार हा पोरका झालेला आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांची 2 मुलं, सुना, नातवंडे, पती, फार मोठा नवले परिवार आहे. त्या सर्वांना तसं वर्षभर झालं दुःखच झालं आहे. या दुःखामधून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने त्यांना देवो. आणि आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जरी त्यांचा परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रवास आज सुरू होत असला तरी निश्चितपणानं परमेश्वरानं त्यांना आपल्या पायी विलीन करून घ्यावं अशी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. यांच्यानंतर वकील असोसिएशन श्रीगोंदा तालुक्याचे अध्यक्ष अशोकराव वाळुंज. उपजेते नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गेला. देवबाई मावशी यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांना त्यांच्या आत्म्यात चिरशांती आणि सद्गती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. कांडेकर पाहुणे. स्वर्गीय देवबाई आई यांना आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण हरिभक्तपरायण इथापे महाराजांनी रसाळवाणीने आईंना आदरांजली पुष्पांजली वाहिली. उपस्थित सर्व मान्यवर, कांडेकर कुटुंब, भोसले कुटुंब, काष्टी, कदम पाहुणे, ताकवणे पाहुणे यांच्या सर्वांच्या वतीने आईंना पुष्पांजली आदरांजली वाहतो थांबतो. यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. बस.